नरहरी दादा जातीने सोनार. गावामध्ये सोनाराच्या कामासाठी नाव कमवून होते. गावातली लोक कधी मधी त्यांच्याकडून काही करून घेत असत. पण एक दिवस आश्चर्यच घडलं. अहो दादा, नरहरी सोनार दादा आहात का घरात? एवढं कोण हाक मारतंय ते बघायला नरहरी दादा बाहेर आले. आणि काय पाहिलं त्यांनी? एक मोठी असामी दारात उभी होती. त्यांच्या रेशमी वस्त्रावरूनच कळत होती त्यांची श्रीमंती. त्यांच्यासोबत पंढरपूर गावातील 2 माणसंही होती. आपल्या गावातल्या त्या लोकांना नरहरी दादांनी ओळखलं आणि म्हणाले, कोण आपण? काय हवंय आपल्याला? आलेले पाहुणे म्हणाले, अहो मी आपल्या गावात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला काही महिन्यांपूर्वी आलो होतो. तेव्हा मला व्यापारात मोठी खोट आली होती. नुकसान झालं होतं. मी विठ्ठलाला नमस्कार केला आणि नवस केला, व्यापारात भरभराट येऊ दे, तुझ्या कमरेला सोन्याचा करगोटा बांधीन. आता बघा, इतक्या दिवसांनी माझा व्यापार खूप चांगला चाललाय. मग नवस नको का फेडायला? हवा ना, म्हणूनच नवस फेडण्यासाठी आलोय. पण सोन्याचा करगोटा करून देणारा कोणी सोनारच दिसला नाही मला. शेवटी गावातल्या या दोघांनीही तुमचं नाव सांगितलं आणि तेच मला इथं घेऊन आले. आता माझी विनंती आहे की हा सोन्याचा हिऱ्यांनी घडवलेला करगोटा तुम्हीच करून द्या. तुमची मजुरी काय खर्च येईल तो मी देईन. मी 2 दिवस गावातच राहणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला करगोटा तयार करता आला तर फारच चांगलं होईल. नरहरी पटकन म्हणाले, मला नाही जमणार. गृहस्थांना वाटलं यांना जास्त पैसे हवेत की काय, म्हणून त्यांनी विनवलं, अहो कृपा करून नाही नका म्हणू, मोठ्या आशेनं आलो मी तुमच्याकडे, आणखी पैसे देऊ का तुम्हाला? नरहरी म्हणाले, प्रश्न पैशाचा नाहीये. मी आहे शिवभक्त आणि शंकराला सोडून दुसऱ्या कोणत्याही देवाचं मी मुखावलोकनही करत नाही. त्यामुळे आपल्या देवाचा करगोटा कसं करणं जमेल मला? शक्य नाही ते. यातून काहीतरी मार्ग काढावा, असं व्यापारी म्हणाला. आपण माझ्या देवाचं मुखदर्शन करू नका. मी काय करतो, त्या विठ्ठल मूर्तीच्या कमरेचं माप घेऊन येतो. त्या मापाचा करगोटा तुम्ही मला करून द्या, चालेल ना? हो नाही करता करता नरहरी सोनार करगोटा करून द्यायला तयार झाले. व्यापाऱ्याने विठ्ठलाच्या मूर्तीच्या कमरेचं माप आणून दिलं. त्या मापानुसार सोन्याचा सुंदरसा करगोटा करून त्याने दिला. व्यापाऱ्यानं तो करगोटा नेला आणि विठ्ठलाच्या मूर्तीला मनापासून नमस्कार करून तो विठ्ठल मूर्तीच्या कमरेला घातला. कमरेला घातला कसला, तो तर खूप आखूड झाला होता. मूर्तीच्या कमरेला तो काही केल्या घालता येईना. व्यापारी पुन्हा आला, करगोट्याची लांबी वाढवून घेतली. आता पुन्हा व्यापारी देवळात गेला आणि काय सांगायचं, आता तर तो करगोटा खूपच सैल झाला होता. मूर्तीच्या कमरेतून तो गळायला लागला होता. व्यापाऱ्याला काळजी पडली, आपला नवस पूर्ण होतो की नाही. तो पुन्हा नरहरीकडे आला आणि म्हणाला, असं काय दादा, तुम्ही केलेला करगोटा एकदा खूप आखूड होतो, एकदा खूप लांब होतो. त्यामुळे मूर्तीच्या कमरेला तो व्यवस्थित बसतच नाहीये. हा, मी तर तुम्हाला माप बरोबर आणून देतोय. आता आपण असं करूया की तुम्हीच एकदा देवळात चला आणि तेवढा करगोटा नीट करून द्या. नाही नका म्हणू हो, व्यापारी कळवळून म्हणाला. नरहरी दादा म्हणाले, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं नव्हतं का की मी माझ्या शंकराशिवाय कोणत्याही देवाचं मुख पाहू शकत नाही. तुम्ही मला भलता आग्रह करू नका. व्यापारी काही केल्या आपला हट्ट सोडेना. त्याने विनवणी केली, अहो मी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधून देतो, पण मंदिरात येऊन तेवढा करगोटा नीट बसवून द्या. व्यापाऱ्याची तळमळ पाहून नरहरी तयार झाले. डोळ्यावर पट्टी बांधून ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले. मूर्तीला हाताने चाचपडून त्याने कमरेचं माप घ्यायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य, मूर्तीला स्पर्श करून तिच्या अंगावर हात फिरवताना नरहरीला वाटलं की ही तर आपल्या देवाची, शंकराचीच मूर्ती आहे. तशाच जटा, तसेच बाहू, तशीच वस्त्र, गळ्यातील सर्पहार, सारं काही आपल्या देवासारखंच. पटकन म्हणाले, अरे हा तर माझा देव. आणि त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. पुढे मात्र विठुराय उभे होते. त्यांना काहीच कळेना. त्यांनी पुन्हा डोळे मिटून विठ्ठलाची मूर्ती चाचपडली आणि पुन्हा त्यांना पहिल्यासारखंच वाटलं. लगेच त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि दुःखी अंतःकरणाने ते विठ्ठलाला म्हणाले, प्रभू तू वेगवेगळ्या रूपात जरी असलास ना तरी तू एकच आहेस हे मला आज समजलं. मला क्षमा कर. असं म्हणून नरहरी करगोटा घालू लागले आणि काय आश्चर्य, करगोटा विठ्ठलाच्या कमरेला तंतोतंत बसला.
पंढरपुरात राहूनही विठ्ठल मंदिरात न येणाऱ्या शिवभक्त नरहरीला विठ्ठल मंदिरात पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं. ते विचारू लागले की आपण कसे आलात पंढरीला. मात्र वेगवेगळ्या रूपात असूनही देव आपल्याला भेटतो हे नरहरी दादांना पूर्ण पटलं होतं. नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपुरात इसवी सन 1193 मध्ये श्रावण शुक्ल 12 झाला. ते वडिलोपार्जित सुवर्ण काम करत असल्यानं त्यांचं आडनाव पुढे सोनार झालं. विविध 18 पगड जाती जमातींच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवला. त्यांचा जन्मच जणू शैव वैष्णव किंवा हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला होता. या गोष्टीचा बोध, देव कोणत्याही स्वरूपात असो, देव एकच असतो.